आजकाल बाजारात मिळतात ना त्या एकदम सोन्यासारख्या चकचकीत बांगड्या, आम्हाला त्यातलं काही माहित नाही कारण का आम्ही फक्त खरंच वापरतो ना, पण तुम्हाला माहिती असेल ना, त्या द्या ना तुम्ही स्वानंदीला, आणि तुमच्याकडे पैसे आले ना की ह्या बांगड्या सोडवून तिला परत द्या. आणि ती इथे येणार आहे शेवटी राजवाड्यांच्या घरी, त्या प्रत्येक पहिल्या सणाला तिला किती सोनं मिळेल ना तुम्ही विचारच करू शकणार नाही. आणि तुम्ही ते कराल, परत सोडून द्याल तिला, खात्री आहे मला. नाही पण नको, हे जरा अतिच होतंय. काय सांगताय तुम्ही? तिच्यासाठीच करताय ना, आणि शेवटी गरज आहे ना, आणि गरजवंताला अक्कल नसते असं म्हणतातच ना. मग तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, मग या या या. त्या बांगड्यांचं काय करायचं हे तुम्ही ठरवा. बस 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 अधिरा बस. ओ माय गॉड पिंट्या, आता स्टे स्टिल नो. थोडं स्वस्त बसशील का पिंट्या? आता कुरकुर बंद कर आणि तो हात दे. अजिबात नाही. दे ना पिंट्या दादा. नाही, दोन्ही हाताची प्रॉमिस केलेली एका हातावर काढली. प्लीज ना, दे ना प्लीज. आजू नो. आजू पिंट्या, अरे घे ना काढून, काय होतं त्यात? काय बळजबरी आजी. आता तो हात दे ना. दर. सो स्वीट. वाव, परफेक्ट. ऐक, तू पुढे जा, मी येते. मल्लिका, आई, त्या बांगड्या स्वानंदीला देऊन येऊ का? हो. चुडा भरायचा कार्यक्रम असेल ना, देऊन येते मी. हा हो. आलेच. ओ, झालं ना तुमचं? कॉफी चहा वगैरे आणखी काही हवंय का? लाजू नका, हा आपलंच घर आहे समजायचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.